म्हणजे लिबियामध्ये 111 प्रवाशांसह विमानाचं अपहरण करण्यात आलेलं आहे। 2 अपहरणकर्त्यांनी या विमानाचं अपहरण केलेलं आहे। अपहरण केलेलं विमान हे माल्टामध्ये उतरवण्यात आलंय। तर लिबियाच्या विमानाचं 111 प्रवाशांसह अपहरण करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। लिबियामध्ये 111 प्रवाशांसह विमानाचं अपहरण करण्यात आलेलं आहे। A320 या जातीचं हे विमान लिबियाची सरकारी कंपनी आफ्रिकी याहचं आहे। हे विमान 2 अपहरणकर्त्यांनी अपहरण केलेलं आहे या विमानाचं आणि हे विमान आता माल्टामध्ये उतरवण्यात आलंय। आता आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी अजय कौटिकवार, आपण त्यांच्याशीच बोलूयात आणि अधिक माहिती जाणून घेऊयात। अजय सर, काय माहिती मिळतेय? 111 प्रवाशांसह लिबियाचं हे विमान अपहरण करण्यात आलंय। आत्ताच आपल्याला माहिती मिळाली आहे, आत्ताची ब्रेकिंग न्यूज आहे की माल्टाच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर विमानतळावर लिबियाचं हे विमान आहे ते उतरवण्यात आलेलं आहे। माल्टाचे जे पंतप्रधान आहेत जोसेफ मॅस्कॅट यांनी ट्विटरवरून आता माहिती दिली आहे की विमानतळ आणि परिसरात आणीबाणी लागू केलेली आहे। स्पेशल फोर्सेस आहेत ते स्पेशल फोर्सेसही विमानतळावर तैनात करण्यात आलेले आहेत। अपहरणाची जबाबदारी अजून कुठल्याही गटाने घेतलेली नाहीये, पण संशय आयसिस कडे बोट जाते व्यक्त करण्यात येतोय। पण आता परिस्थिती अशी आहे, 2 अपहरणकर्ते आहेत, त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, त्यांच्याशी चर्चा निगोशिएशन सुरू आहेत। सगळ्यात महत्वाचं माल्टा सरकारला आहे की त्या सगळ्या प्रवाशांचा जीव वाचवणं। तर त्या अपहरणकर्ते आहेत त्यांनी बॉम्बनी विमान उडवून देण्याची धमकी दिली आहे, त्याच्यामुळे सगळी खबरदारी माल्टा सरकार घेत आहे। माल्टामध्ये विमानाचं अपहरण झाल्यानंतर त्याच्यासाठी जे स्पेशल फोर्सेस असतात काउंटर करायला ते नाही आहेत, त्याच्यामुळे इतर देशांचीही मदत माल्टा घेत आहे। आणखीन आपल्याला आता काही वेळात अपडेट त्याचे मिळतील। धन्यवाद अजय सर दिलेल्या या सर्व माहितीबद्दल। आपण पाहतोय लिबियाचं 111 प्रवाशांसह विमान अपहरण करण्यात आलेलं आहे। हे विमान सध्या माल्टा शहरामध्ये उतरवण्यात आलेलं आहे। तसंच या अपहरणाची कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाहीये, मात्र 2 अपहरणकर्त्यांची जी ओळख आहे ती सध्या पटवण्याचं काम सुरू आहे।